आवडतं. आजची रेसिपी आहे मासवडी. ही मासवडी स्पेशल माझ्या आत्तूसाठी बनवली आहे. आत्तूला ही मासवडी आवडते. आत्तू टेस्ट कर ना. ओके. खूप छान झाले. तर आत्तू, आपण सगळ्यांना ही रेसिपी दाखवायची कशी केली? हो, दाखवूयात. चला बघूयात. नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण ही तयारी पहिल्यांदा करून घेतली, कारण ही रेसिपी करताना तयारी पहिली करावी लागते. तर हे बघा, याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण करणार आहोत जुन्नर स्पेशल मासवडी. तर त्यासाठी मी ह्या वाटीने मोजून 1 वाटीभर तीळ घेतलेत, त्याचप्रमाणे अर्धी वाटी खोबरं घेतले याच वाटीने मोजून, आणि 1 छोटी वाटीभर आपण लसूण घेतला आहे, आणि 3 कांदे बारीक कापून घेतलेत आपण. तर आता हे आपण सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहोत सारणासाठी. इकडे मसाल्यासाठी आपण 2 कांदे चिरून घेतले, अर्धी वाटी खोबरं किसून घेतले, त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतली, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतला आहे, चवीनुसार खडा मीठ घेतले, आलं घेतले 2 इंच, 25-30 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हेही आपण सगळं मसाल्यासाठी भाजून घेणार आहोत. तर आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत. तीळ छान लालसर भाजायचे, म्हणजे मग सारणाला चव छान येते. तर हे बघा, आता आपले तीळ छान भाजून झाले. खोबरंही आपण त्याच कढईमध्ये गरम करून घेणार आहोत. खोबरं लाल भाजायचं नाही आहे, फक्त थोडंसं गरम करायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. आता आपण त्या कढईतच तेल टाकून लसूण भाजून घेणार आहोत. लसूणही छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपला लसूणही भाजून झाला आहे. लसूण काढून घेणार आहोत आपण, आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकणार आहोत. कांदा आपल्याला एकदम लालसर रंगावर भाजायचा आहे, कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा. आपण कांदाही व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत हे सगळं सामान, साहित्य सारणासाठी. तोपर्यंत आपला कढईमध्ये कांदा पण भाजतोय. हे बघा, आता आपला कांदा भाजतच आला आहे. व्यवस्थित लालसर भाजायचा आहे कांदा. कांदा आपला लालसर झाला आहे. आता आपण तो काढून घेणार आहोत. आता आपण सारण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी ती मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करून घ्यायचे, थोडेसे, जास्त बारीक नाही करायचे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरंही थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले. आता आपण लसूणही क्रश करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. जाडसरच ठेवायचं आहे, अगदी बारीक नाही करायचा. आता आपण लसूणही त्यामध्ये टाकून घेतला आहे. आता आपण त्यामध्ये परतलेला कांदा टाकणार आहोत. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, चवीप्रमाणे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकायचे, आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची, आणि हे व्यवस्थित सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता नंतर आपण हे सारण परतून घेणार आहोत. तर आता हे सारण बाजूला ठेवायचं आहे, आणि आपल्याला वडीसाठी पीठ शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 वाट्या इथे बेसन पीठ घेतले, आणि ते मी चाळून घेतले. चाळून घेतलं ना की गुठळ्या होत नाहीत पिठाच्या. त्यासाठी मी जिरं घेतले, लाल तिखट, हळद, ओवा आणि हिंग घेतलं आहे, आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. तर आता आपण फोडणी करणार आहोत पहिल्यांदा या पीठ शिजवण्यासाठी. तर हे पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. तर आता आपण पहिल्यांदा वडीसाठी पीठ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये आपण तेल टाकले, तेल गरम झाले, त्यामधले जिरं, ओवा, हिंग, हळद, चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचे. वडी जास्त तिखट नाही करायची, थोडीशी कमी तिखटच करायची. आणि हे मिक्स करून आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. या ग्लासाने मी 1.5 ग्लास पाणी टाकले. थोडंसं पाणी लागलं तर नंतर काढून ठेवता येतं. चवीप्रमाणे मीठ टाकायचे, आणि किंचित साखर टाकायची, म्हणजे वडीला चव छान येते. आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे, आणि हे पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे नंतर. तर आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे, थोडंसं सैलसरच पीठ ठेवायचं आहे, म्हणजे वडी छान होते. तर हे बघा, पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपण याला 2-3 वाफा देऊन घेणार आहोत, म्हणजे पीठ चांगलं आपण शिजवून घेणार आहोत हे. तर हे बघा, आता आपण झाकण ठेवलं आहे.
झाकण काढून परत आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे गुठळे सगळ्या मोडल्या जातात व्यवस्थित. आता आपण परत एकदा झाकण ठेवले, परत पीठ मिक्स करून घेतले. अशा 2-3 वेळा वाफा देऊन घ्यायच्यात, म्हणजे मग पीठ छान शिजलं जातं. तर हे बघा, परत एकदा आपण झाकण ठेवून पीठ शिजवून घेणार आहोत. हे आता आपलं पीठ छान शिजलं आहे बघा, हाताला चिटकत नाही शिजल्यावर पीठ. हे बघा, आपलं पीठ शिजवून झालं आहे. आता आपण त्याच्या वड्या थापून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे एक कपडा घेतला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. आता आपण पीठ टाकणार आहोत त्याच्यावर. तर हे पीठ व्यवस्थित त्या कपड्यावर थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर जे आपण सारण तयार केलं होतं ते सारण टाकायचं आहे. सारण व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला वडी करायची नंतर. हे बघा, सारण आपलं टाकून झाले. आता आपण कपड्याचं एक टोक पकडणार आहोत आणि दुसऱ्या हाताने वडी थापणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे वडी बनवून घ्यायची आपल्याला. तर ही बघा, छान अशी गरम गरमच वडी थापून घ्यायची. हाताला चटके लागतात थोडेसे, पण होते पटकन छान वडी. थंड झालं की पिठाची वडी होत नाही. हे बघा, आता आपली एक वडी तयार झाली. आपण दुसरी पण अशाच प्रकारे करून घेणार आहोत. ही बघा, आपली दुसरी पण वडी तयार झाली. अशा प्रकारे आपण वड्या तयार करून घेतल्या. आता या वड्या थंड झाल्या की मग आपल्याला त्या कापून घ्यायच्या आहेत. थंड होऊ द्यायच्या वड्या, म्हणजे व्यवस्थित त्या कापून होतात. ते बघा, आता आपण वडी कापून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळ्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्यात. आता आपण रश्श्यासाठी मसाला भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपण कढईमध्ये खोबरं टाकले, ते लालसर भाजून घेतले. आता कांदा टाकायचा आहे आणि कांदाही व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण 3-4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, मीठ आणि कोथिंबीर टाकली. आपण ते व्यवस्थित भाजून घेतले. आता आपण मसाला वाटून घेणार आहोत. आपला मसाला वाटून तयार झाला आहे. आता आपण ज्या कढईमध्ये आपण पीठ शिजवलं होतं त्यामध्ये पाणी टाकून ते उकळून व्यवस्थित त्या कढईला जे पीठ लागलं होतं ना ते काढून घेणार आहोत आणि ते एका ताटामध्ये काढून घेतले आपण ते पाणी. आता कढईमध्ये तेल गरम झाले, त्यामध्ये जिरं, मोहरी, ओवा आणि कढीपत्ता टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची 1 चमचा आणि त्यामध्ये आपलं जे वाटण केलं होतं ना ते वाटण टाकायचं आहे आणि वाटण छान आपल्याला आता परतायचं आहे. आता त्यामध्ये आपण घरगुती काळा मसाला 2 चमचे, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, हे सगळे मसाले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता परतून घेणार आहोत. हे बघा, आपला मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता आपण तो व्यवस्थित परतून घेणार आहे. आपल्या मसाल्याला छान तेल सुटत चाललं आहे. आता त्यामध्ये आपण थोडीशी साखर घातली आणि मसाला मिक्स करून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण जे पाणी गरम केलेलं काढून ठेवलं होतं ते टाकणार आहोत आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेणार आहोत. आणि आता हा रस्सा आपण 20 ते 25 मिनटे छान उकळून घेणार आहोत. म्हणजे आपला रस्सा वडी तयार झाली तोपर्यंत आपण भाकरी करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही मासवडी करून बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब पण करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.